नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे भारताचं भूगोल भाग 2 मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही जर कॉम्पिटिटिव्ह एग्जाम MPSC UPSC सरळ सेवा भरतीचा अभ्यास करत असाल आणि मनापासून करत असाल तर हे प्रश्न आणि उत्तरं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। मित्रांनो, एक गोष्ट सांगू इच्छिते, तुम्ही जर ज्या ठिकाणी अभ्यास करता, लायब्ररी असो किंवा क्लासेसमध्ये अभ्यास करत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपल्या आईवडिलांना समोर ठेवून आपण अभ्यास करायचा। कारण लक्षात ठेवायचं की आपण ज्या ठिकाणी ऐश आरामामध्ये अभ्यास करत आहोत, आपलं जीवन सुखकर करण्यासाठी, आपण जे करिअर निवडायचं आहे ते सुखकर करण्यासाठी आपण ज्याचा अभ्यास करत आहोत त्या अभ्यासासाठी आपल्या आईवडिलांनी त्यांच्या कष्टाची फी मोजलेली आहेत, एवढं लक्षात ठेवायचं मित्रांनो। चला सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। पाठीमागे मी तुम्हाला प्रश्न दिला होता, जांभ्या मृदेने भारताचे सुमारे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 1, 3% क्षेत्र हे जांभ्या मृदेने व्यापलेले होते। चला तर सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास मानले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मुंबई या शहरास मानले जाते। प्रश्न दुसरा आहे, भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण डॅश डॅश आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मावसिनराम हे भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे। प्रश्न तिसरा आहे, रेगूर मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कापूस या पिकासाठी रेगूर मृदा ही उपयुक्त असते। प्रश्न चौथा आहे, जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, जंगलतोड। प्रश्न पाचवा आहे, चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कर्नाटक या राज्यामध्ये चंदनाचे उत्पादन होत असते। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कृष्णा नदीवर नागार्जुन सागर धरण आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, महानदी या नदीवर हिराकूड धरण आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, उलर या सरोवरातून वाहते। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नर्मदा नदीवर आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सुंदरबन त्रिभुज प्रदेश आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, भारतात सध्या किती घटक राज्य आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 29 घटक राज्य हे भारतामध्ये सध्या आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, उत्तरांचल आणि डेहराडून ही बरोबर जोडी आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, छत्तीसगड आणि रांची ही खालीलपैकी चुकीची जोडी आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, खालीलपैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठी वसलेले नाही? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लखनौ हे शहर गंगा नदीच्या काठी वसलेले नाहीत। मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होईल आणि जर मोठा झाला किंवा वेळ जास्त झाला तर मुलं बोर होतात आणि जे प्रश्न ते बघत असतात त्यांचे ते पण ध्यानातून जाते। त्यामुळे मी थोडंसं फास्ट घेत असते आपल्या व्हिडिओमध्ये, कारण आपल्याला प्रश्न आणि उत्तरं बघायचे आहेत आणि वेळ कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न आणि उत्तर बघायचे आहेत, त्यामुळे मी फास्टमध्ये घेत असते। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मुंबई हे शहर 7 बेटांचे शहर आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते?
तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य डॅश डॅश आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे राज्य सर्वात लहान क्षेत्रफळाने आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 7वा क्रमांक लागत असतो भारताचा. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. पुष्कर तलाव कोठे आहे. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अजमेर येथे पुष्कर तलाव आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हरियाणा या राज्यात आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. निकोबार द्वीपबेटात किती बेटे आहेत. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 19 बेटं आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लडाख हा जिल्हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 केरळ राज्य आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या या चॅनलच्या या व्हिडिओच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचे नोटिफिकेशन तुम्हाला द्यावे किंवा स्पर्धा परीक्षा केव्हा आहे, कोणती परीक्षा, कोणते जाहिरात कधी निघाली आहेत याचं जर तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला जाहिरातींबद्दल माहिती वेळोवेळी माहिती मिळावी. पुढचा प्रश्न आहे नंबर 26. खालीलपैकी कोणता प्रदेश केंद्रशासित प्रदेश आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली. पुढचा प्रश्न आहे नंबर 27. खालीलपैकी कोणता खेळ हा भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हॉकी. पुढचा प्रश्न आहे नंबर 28. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा या पर्वतावर आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 29. हो जमातीचे लोक भारतात कोणत्या भागात राहतात. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 छोटा नागपूर ह्या भागामध्ये हो ही जात आहे. मित्रांनो, या जातीचे लोक राहतात. पुढचा प्रश्न आहे नंबर 30. भारतातील सर्वाधिक अंतर्गत वाहतूक डॅश डॅश होते. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रेल्वे मार्गे भारतातील सर्वाधिक अंतर्गत वाहतूक होत असते. पुढचा प्रश्न आहे नंबर 31. ग्रामीण डेअरी प्रकल्पात अत्यंत यशस्वी ठरलेले राज्य कोणते. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 32. मसाल्याच्या पदार्थ उत्पादनातील सर्वात अग्रेसर राज्य कोणते आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 33. खालीलपैकी मुक्त बंदर म्हणून कोणत्या बंदरास ओळखले जाते. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कांडल. पुढचा प्रश्न आहे नंबर 34. गोंड, मुरिया व कोल या आदिवासी जमाती आढळणारे राज्य कोणते आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड राज्यात आढळते. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. ट्रान्स हिमालयीन नदी म्हणून कोणत्या नदीस संबोधले जाते. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सतलज नदीस म्हणून संबोधले जाते. पुढचा प्रश्न आहे नंबर 36. भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे सुरू झाले आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली येथे भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र सुरू झाले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 37. भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र दिल्ली येथे केव्हा सुरू झाले. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1959 साली सुरू झाले. पुढचा प्रश्न आहे नंबर 38. भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कोठे सुरू झाला. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दिग्बोई येथे सुरू झाला. पुढचा प्रश्न आहे नंबर 39. भारतातील सर्वात प्राचीन पर्वत रांगा अरवली येथे आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 40. नेपा हे भारतातील कोणत्या राज्याचे जुने नाव आहे.
तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश या राज्याचे जुने नाव आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 41 भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हल्दिया हे बंदर नाही। पुढचा प्रश्न आहे नंबर 42 खालीलपैकी सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सिंधू नदी लांबीची नदी आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 43 सिक्युरिटी प्रेसमध्ये चलनी नोटांसाठी लागणारा कागद खालीलपैकी कोठे तयार करण्यात येतो, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 होशिंगाबाद येथे तयार करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 40 भारतातील प्रथम क्रमांकाचे नदीचे खोरे डॅश डॅश आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदीचे खोरे आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 45 दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे डॅश डॅश आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी हे दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 46 झूम हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 शेतीचा प्रकार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 47 भारताची राष्ट्रीय भाषा डॅश डॅश आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 48 नवबुद्धांचे सर्वाधिक प्रमाण असणारे राज्य डॅश डॅश आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे नवबुद्धांचे सर्वाधिक प्रमाण असणारे राज्य आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 49 देशातील बहुसंख्य लोकांचे मुख्य अन्न डॅश डॅश आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तांदूळ हे देशातील बहुसंख्य लोकांचे मुख्य अन्न आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 50 खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा उर्दू आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जम्मू आणि काश्मीर। पुढचा प्रश्न आहे नंबर 51 भारताचे पहिले जहाज बांधणी केंद्र कोठे आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विशाखापट्टणम येथे आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 52 तिहार जेल कोणत्या शहरात आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली या शहरात आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 53 भारतातील खालीलपैकी भारतातील अतिपूर्वेकडील राज्य कोणते आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश हे भारतातील अतिपूर्वेकडील राज्य आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 54 भारतातील हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे स्थान कोणत्या राज्यात आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश या राज्यात आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 55 ग्रँड ट्रंक हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता व अमृतसर या 2 शहरांना जोडतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 56 मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उत्तरांचल या ठिकाणी मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 57 लोणावळा खंडाळा पाचगणी माथेरान इत्यादी थंड हवेचे ठिकाणे असणारे राज्य डॅश डॅश आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 58 नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सरदार हा प्रकल्प नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 59 खालीलपैकी कोणत्या देशाबरोबरची भारताची सीमा प्रवेशासाठी खुली आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नेपाळ या देशाची। पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 60 तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन करणारे भारतातील राज्य डॅश डॅश आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे राज्य आहे। मित्रांनो हा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे, याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। प्रश्न आहे तुमच्या सर्वांसाठी भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे शहर कोणत्या राज्यात आहे, तर ऑप्शन आहे नंबर 1 महाराष्ट्र, नंबर 2 केरळ, नंबर 3 आंध्र प्रदेश, नंबर 4 कर्नाटक। याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे। हे होते भारताच्या भूगोलावर आधारित प्रश्न आणि उत्तर भाग 2 होता। अजून एक भाग होणार आहे मित्रांनो पार्ट 3 आणि शेवटचा पार्ट असणार आहे नंबर 3। शेवटचा पार्ट बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी आढळलेल्या असेल तर कमेंट करून सांगा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबूया, धन्यवाद।